So Maji had learned punch code when she was 6 years old. Okay, and the mechanical teacher calculated the marks in no time. The inspector had smiled after he was finished and patted Maji's head. He said to her mother, "It's not the little girl's fault, Mrs. Jones. I think the geography sector was geared a little too quick." So, County Inspector told Mrs. Jones, Maji's mother, that it was no fault of Maji because geography section was geared a little too quick. म्हणजे जॉग्रफीचा जो विभाग होता तो थोडासा जास्त फास्ट केलेला होता, म्हणून तिला जॉग्रफीमध्ये तिची जी प्रगती होती ती वाईट होती. आणि ती म्हणायची की मला हल्ली शाळेचा खूप कंटाळा येतोय, मला तिरस्कार वाटतोय, कारण जॉग्रफीच्या टेस्टमध्ये तिची प्रगती वाईट होत चाललेली होती. ओके, दोज थिंग्स हॅपन समटाइम्स. सो द काउंटी इन्स्पेक्टर पॅटेड ऑन हर हेड, Maji's head, and he told her mother that these things happen sometimes, so not to worry, it was not Marji's fault. ह्याच्यात मार्जीची चुकी अजिबात नाही. I have slowed it up to an average 10-year level. मी 10 वर्षाच्या लेवलपर्यंत आता जॉग्रफीचा विभाग आणून ठेवलेला आहे. सो नॉट टू वरी. Actually, the overall pattern of her progress is quite satisfactory. So, County Inspector told that her म्हणजे तिचं जे प्रोग्रेस आहे, प्रगती आहे, इट इज सॅटिस्फॅक्टरी, म्हणजे समाधानकारक आहे. मीन्स मार्जी वॉज अन ॲव्हरेज स्टुडंट. हर प्रोग्रेस, तिची प्रगती जी होती ती सॅटिस्फॅक्टरी होती, समाधानकारक होती. अँड ही पॅटेड माजीज हेड अगेन. पॅटेड म्हणजे थोपटलं. Now the next passage. Maji was disappointed. Dear students, there is a sentence which you can make it as question tag. For example, this sentence you can take it as add a question tag, bracket, put bracket to that sentence. Maji was disappointed. So how to write question tag? Write the main sentence, then instead of full stop give comma, then come to the form of to be. To be चं verb आहे, इथे wasn't, was आहे, त्याचा शॉर्ट फॉर्म was not, त्याचा शॉर्ट फॉर्म करायचा wasn't आणि मार्जी ही मुलगी असल्यामुळे तिथे तुमचं सर्वनाम येणार she, म्हणजे क्वेश्चन टॅग येईल wasn't she. म्हणजे काही जी वाक्य आहेत क्वेश्चन टॅगची त्याला तुम्ही ब्रॅकेट करून ठेवायचा आहे. Maji was disappointed, comma, wasn't she. So write down in your notebook. She had been hoping they would take the teacher away altogether. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. तिला वाटलं की एकदा या सगळ्या शिक्षकांना घेऊन गेलं पाहिजे, कारण तिला माहीत होतं की टॉमीचे एकदा इतिहासाचे जे यांत्रिक टीचर होते त्यांना जवळजवळ 1 महिनाभर त्यांनी बाहेर काढलेलं होतं, कारण त्यांचं जे हिस्ट्रीचं सेक्टर होतं ते ब्लँक झालं होतं. सो शी सेड टू टॉमी, वाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. या सगळ्या तिच्या शाळेच्या गोष्टी होत्या. सो दीज आर ऑल द थिंग्स विच हॅपन इन माजीज स्कूल. म्हणजे 21व्या शतकातल्या तिच्या या सगळ्या शाळेतल्या गोष्टी होत्या ज्या मार्जीच्या स्कूलमध्ये घडत होत्या, आणि म्हणून मार्जीला शाळेचा थोडासा तिरस्कार होता. या गोष्टी तिला आवडत नव्हत्या. शाळेत काहीच तिच्या मजा नव्हती. नो फ्रेंड्स, नो कल्चरल ॲक्टिव्हिटीज, नथिंग. आणि तिचा जो टीचर होता ब्लॅक, अगली, लार्ज स्क्रीनवाला, तिला तो आवडत नव्हता. ओके, पुढे बघा. सो शी सेड टू टॉमी, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. अशा शाळेबद्दल कोण कशाला लिहील. टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपिरियर आईज. टॉमीने तिच्याकडे एकदम अशा सुपिरियर डोळ्याने, अशा प्रभावी नजर टाकली, सुपिरियर आईज. बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल, स्टुपिड. तिला टॉमी म्हणाला, अगं वेडे, ती आपल्यासारखी शाळा नाही आहे. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड 100 and hundreds of years ago. ही खूप जुनी शाळा आहे आणि ती शतकांपूर्वीची आहे.
हंड्रेड्स ऑफ इयर्स ॲगो, शतकान वर्षांपूर्वीची आहे. ही ॲडेड लॉफ्टिली. लॉफ्टिली शब्द बघा इथे, त्याने अतिशय लॉफ्टिली, LOFTILY हा शब्द बघा. लॉफ्टिली म्हणजे थोडंसं उद्धटपणे तो म्हणाला, चढेलपणाने म्हणाला. लॉफ्टिली शब्द म्हणजे ॲरोगेंटली. सो ही सेड लॉफ्टिली, प्रोनाउन्सिंग द वर्ड केअरफुली सेंचुरीज ॲगो. तुला काय माहिती आहे का, ही शाळा आत्ताची आपल्यासारखी नाही आहे, ती शतकांपूर्वीची आहे, असा उद्धटपणे म्हणाला तो. ओके. मार्जी वॉज हर्ट. मार्जीला थोडंसं दुखावली गेली ती. पुन्हा इथे आपण टॅग करूया, मार्गी वॉज हर्ट, वॉजंट शी. आलं लक्षात? पुढे, वेल आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाईम ॲगो. मला काही माहीत नाही कशी शाळा होती ती. शी रेड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ वाईल, देन सेड एनिवे दे हॅड अ टीचर. तिने वाचलं थोडंसं आणि म्हणाली हां, त्यांना टीचर होते. शुअर दे हॅड अ टीचर, बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. टॉमी म्हणाला हां ठीक आहे, टीचर होते, पण ते आपल्यासारखे रेग्युलर टीचर, म्हणजे त्यांचे रेग्युलर टीचर म्हणजे कोण होते? दे वेर रोबोट्स, दे वेर मेकॅनिकल टीचर. आपल्यासारखे मेकॅनिकल टीचर नाही होते त्यांचे. सो द टीचर इट वॉज अ मॅन. त्यांचा जो टीचर होता तो माणूस होता. अ मॅन? हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर? मार्जी म्हणाली माणूस कसा काय टीचर होऊ शकतो? वेल ही जस्ट टोल्ड द बॉयज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क. हा माणूस या मुलांना शिकवायचा आणि त्यांना होमवर्क द्यायचा. अँड आज देम क्वेश्चन्स, आणि क्वेश्चनसुद्धा विचारायचा. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. माझी म्हणते माणूस काही एवढा हुशार नाही. शुअर ही इज. हां, टॉमी म्हणतो नाही, माणूस हुशार आहे. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. तुला माहिती आहे की माझ्या वडिलांना जेवढं या टीचरला माहिती आहे तेवढं माझ्या वडिलांना माहिती आहे. म्हणजे वडील त्याचे माणूस होते ना, आणि टीचर हा मेकॅनिकल टीचर होता. तर अशा प्रकारे या दोघांमध्ये या आधीच्या प्राचीन काळातली जी शाळा होती, म्हणजे 19व्या-20व्या शतकातली, त्याच्याबद्दल त्यांच्या गोष्टी चालू होत्या. आलं लक्षात? आता बघूया आपण थोडेसे इथे प्रश्न दिलेले आहेत. पेज नंबर 6 वरचा हा एक प्रश्न आपला राहिलेला आहे. व्हॉट डू वी अंडरस्टँड बाय द वर्ड्स टूक द टीचर अपार्ट. म्हणजे टीचरला घेऊन गेले म्हणजे काय करण्यासाठी घेऊन गेले? तुम्ही आन्सर काय लिहिणार बघा. आय अंडरस्टँड बाय द वर्ड्स टूक टीचर अपार्ट मीन्स दे टूक द टीचर टू रिपेअर, किंवा दे टूक द टीचर फॉर रिपेअरिंग. हां, त्यांनी टीचरला रिपेअरिंगसाठी ते घेऊन गेले. सो नाव पेज नंबर 7, द क्वेश्चन ॲट युअर मार्जिन साईड. बघा मार्जिनमध्ये प्रश्न आहे. विच पार्ट ऑफ द मशीन डीड मार्जी हेट मोस्ट. मार्जीला मशीनमधला म्हणजे तिच्या त्या स्लॉटमधला कुठला स्लॉट आवडत नव्हता? तिथे बाजूलाच त्या पॅसेजमध्ये पेज नंबर 7 फर्स्ट पॅसेज. The part Margie hated most was the slot where she had to put homework and test papers. जिथे तिला होमवर्क आणि टेस्ट पेपर ठेवायला लागायचे तो भाग तिला अजिबात आवडत नव्हता. She always had to write them out in a punch code. हां, तिथपर्यंतच लिहायचे. The part Margie hated most was the slot where she had to put homework and test papers. So this will be your answer. Now the next question, what fault did the inspector repair? So the inspector repaired the geography sector and slowed it to the average level of 10 years. Okay, that will be the answer of 7th question. तिथे बाजूलाच आहे. He slowed it to average level of 10. Okay, the next question, what is Margie like as a student? Bright, average or below average? मी मगाशी तुम्हाला सांगितलं her progress had been satisfactory. So Margie was an average student. Okay, म्हणजे Margie is an average student. Margie कशी आहे? Average student आहे. Next question, do you think the school described in the book existed centuries ago? तुम्हाला वाटतं का
त्या खऱ्या पुस्तकामध्ये जी शाळा सांगितलेली आहे ती खूप शतकांपूर्वी असेल का? आता आहे की नाही शाळा? येस, येस, द स्कूल डीड एक्झिस्ट. द आन्सर इज द स्कूल डीड एक्झिस्ट. येस, द स्कूल डीड एक्झिस्ट. ओके. सो इथे काही शब्द पण दिलेले आहेत. लॉफ्टिली, लॉफ्टिलीचा अर्थ इथे दिलेला आहे. एअरिली, इन अ सुपिरियर टोन किंवा ॲरोगेंटली, थोडंसं उद्धटपणे. त्यानंतर बेच, बेच पैज लावणे. आपण म्हणतो ना बेट लावतो का माझ्याबरोबर? बेच, बेच म्हणजे पैज लावणे. शुअरली, मी खरं सांगते, पैज लाव असं. डिस्प्यूट म्हणजे भांडण. इथे दिलेले आहेत काही शब्दार्थ. नाव वी विल गो टू द नेक्स्ट passage, next page, which is page number 8. So he knows almost as much I bet. मी पैज लावतो की माझ्या वडिलांना जेवढं माहिती आहे तेवढं त्या टीचरला माहिती आहे आणि त्या शतकातल्या म्हणजे आधीच्या शतकातल्या टीचरना पण तेवढंच माहीत असणार. माझी वॉजन प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. शी सेड आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. ती म्हणाली मला काही नाही माहीत, पण मला माझ्या घरामध्ये कोणी तिराईत व्यक्ती मला शिकवायला नको. मीन्स माझी इज यूज्ड ऑफ मेकॅनिकल टीचर. टॉमी स्क्रीम विथ लाफ्टर. यू डोंट नो मच माझी. द टीचर डिडंट लिव्ह इन द हाऊस. टॉमी तिला म्हणाला तुला काही माहीत नाही, ते शिक्षक घरात नाही आहेत. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. त्यांना एक वेगळी बिल्डिंग आहे किंवा असते आणि ते सगळे तिकडे मुलं जातात आणि मग शिक्षक तिकडे जातात. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. आणि सगळी मुलं तेच शिकतात. शुअर इफ दे वेअर द सेम एज. आणि जर एकाच वयाचे असतील तर सगळे तेच शिकतात. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. पण माझी आई सांगते की प्रत्येक मुलाच्या दृष्टीने टीचर ॲडजस्ट झाला पाहिजे. मग कसं काय? जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. अशाच प्रकारे त्यांची काहीतरी वेगळी पद्धत असेल. जर तुम्हाला पुस्तक आवडलं नाही तर वाचायचं नाही. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. माझी सेड क्विकली. टॉमी तिला म्हणाला तुला पुस्तक आवडलं नाही तू वाचू नको, असे काहीतरी प्रश्न विचारू नको. मग मार्जी म्हणाली नाही नाही तसं नाही, मला पुस्तक आवडलं, मला वाचायचं आहे. बघा, आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. माझी सेड क्विकली. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. मार्जीला त्या सगळ्या फनी स्कूलबद्दल, त्या पुस्तकाबद्दल अजून वाचायचं होतं. तिला खूप क्युरिओसिटी होती, तिला कुतूहल होतं. पुढे बघा. दे वेरंट इवन हाफ फिनिश वेन माझीज मदर कॉल्ड माझी स्कूल. त्याने अर्ध पुस्तक संपवलं नव्हतं तेवढ्यात मार्जीच्या आईने तिला हाक मारली. मार्जी आपल्याला शाळेत जायचं आहे. मार्जी लुक्ड अप. नॉट येट मम्मा. नाव सेड मिसेस जोन्स अँड इट्स प्रॉबेबली टाईम फॉर टॉमी टू. आणि तिने सांगितलं टॉमीची सुद्धा वेळ झालेली आहे शाळेला जाण्याची. म्हणजे त्यांच्या घरातच त्यांचे टीचर यांत्रिक टीचर होते आणि ते त्यांच्यासमोर यांना बसावं लागायचं. म्हणजे स्क्रीन होती रोबोटची. मार्जी सेड टू टॉमी कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. तिने त्याला सांगितलं की मी शाळेनंतर तुझ्याबरोबर वाचू शकते का पुस्तक. मे बी ही सेड नॉन चॅलेंटली. सी द वर्ड नॉन चॅलेंटली. द मीनिंग इज गिवन ऑन पेज नंबर 8 ॲट द लेफ्ट हँड साईड ऑफ द मार्जिन. नॉन चॅलेंटली शब्दाचा अर्थ बघा, म्हणजे विशेष आस्था, विशेष आस्था न दाखवणे. इन अँड इनडिफरंट. म्हणजे थोडंसं अशाच काही आवड नसताना आपण नजर टाकतो त्याप्रमाणे, अशा दृष्टीने नॉन चॅलेंटली. ही वॉकड अवे व्हिसलिंग द डस्टी ओल्ड बुक टक बेनिथ हिज आर्म. त्याने पुस्तक आपल्या अशा खाकेकाला घातलं आणि निघून गेला. माझी वेंट इन टू द स्कूल रूम. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. बेडरूमच्या बाजूला तिचा स्कूल रूम होता. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. मेकॅनिकल टीचर तिथे वाट बघत थांबलेला होता. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटर्डे अँड संडे. म्हणजे मार्जी आणि टॉमी
त्यांच्या रूममध्ये जायच्या आधीच त्यांचे मेकॅनिकल टीचर असायचे. अदरवाईज आपल्या शाळेमध्ये काय असतं, यू सिट ऑन बेंचेस, देन टीचर कम्स, देन यू गेट अप, यू विश युअर टीचर गुड मॉर्निंग टीचर, गुड आफ्टरनून टीचर, बरोबर ना. मग टीचर तुम्हाला विचारतात, हॅलो चिल्ड्रन, हाव आर यू, मग तुम्ही म्हणता हां. असं आपलं काय असतं, कम्युनिकेशन, 2 वे प्रोसेस. हां, शिक्षक बोलतात, तुम्ही उत्तरं देतात. इथे तसं होतं का, नो. इट वॉज व्हेरी व्हेरी बोरिंग स्कूल अँड इट वॉज इन इट विल बी इन फ्युचर. हे फ्युचरमधलं आहे. त्यांची 1957मधली शाळा, रोबोटिक्स होते सगळे. पुढे बघा, नाव पुढे बघा, माझी वेंट ते झालं आपलं. पुढे बघा, इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट संडे अँड सॅटर्डे, म्हणजे 2 दिवस त्यांना सुट्टी असायची. The screen was lit up and it said, today's arithmetic lesson is on the addition of proper fraction. अपूर्णांकांची बेरीज हा त्यांचा गणिताचा धडा होता. हां, फ्रॅक्शन, अपूर्णांकांची बेरीज, ॲडिशन म्हणजे बेरीज. मार्जी डिड सो विथ अ साय. मार्जीने एक असा उसासा टाकला. साय, साय म्हणजे असं खूप नाराज होऊन असं आपण उसासा टाकतो. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स. अजूनही तिच्या डोक्यामध्ये त्या वहीतली शाळा दिसत होती. दे हॅड वेन हर ग्रँडफादर्स ग्रँडफादर वॉज अ लिटिल बॉय. जेव्हा तिच्या आजोबांचे आजोबा शाळेत जायचे, ती शाळा तिला आठवली. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम. तिला शाळा ती आठवत होती की सगळी शेजारची मुलं आली. लाफिंग अँड शाउटिंग, सगळी ओरडत हसत मज्जेत आली. इन द स्कूल यार्ड, शाळेच्या मैदानात आली. सिटिंग टुगेदर इन द स्कूल रूम, शाळेच्या त्या क्लासरूममध्ये बसली. गोईंग होम टुगेदर, सगळे एकत्र घरी जात होते. ॲट द एंड ऑफ द डे, शाळेच्या शेवटी. दे लर्न द सेम थिंग, सगळे सारखेच एका वर्गात बसून शिकत होते. सो दे कुड हेल्प वन अनदर, आणि म्हणून ते आपली डिफिकल्टी दुसऱ्याला सांगून मदत घेत होते. मीन्स दे वर हेल्पिंग. सो अगेन द क्वालिटी ऑफ हेल्पिंग इच अदर, शेअरिंग विथ इच अदर, या क्वालिटी पण त्यांच्यामध्ये होत्या. हे गुण पण त्यांचे जोपासले जात होते. पुढे बघा, दे लर्न द सेम थिंग सो दे कुड हेल्प वन अनदर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट, आणि त्या होमवर्कबद्दल डिस्कससुद्धा करायचे ते. अँड द टीचर वर पीपल, आणि हे जे शिक्षक होते ते कोण होते, माणसं होती. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन, आणि मेकॅनिकल टीचर तिचा, ही मार्जी या विचारामध्ये गुंतली होती आणि तिच्या स्क्रीनवरती सगळ्या अपूर्णांकांची बेरीज तो मेकॅनिकल टीचर दाखवत होता. 1/2 + 1/4 = अशा प्रकारे बेरीज तिची चालली होती. मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्डन डेज. मुलांना किती आवडलं असेल ना, किती मजा आली असेल त्यांना. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. ती विचार करत होती की या मुलांनी किती मजा केली असेल, ते दिवस किती मौज मजेत घालवले असतील. आलं लक्षात. सो दिस इज द लेसन बाय ऑथर आयझॅक ॲसिमॉव. व्हेरी गुड लेसन. वी विल डिस्कस अबाउट इंग्लिश वर्कशॉप, बट बिफोर दॅट राईट सम glossary, the words I write on blackboard. So students, now we will see glossary words which are in your textbook, means in your lesson. The first word, a real book, which Tommy found. Real book. Real book means a printed book, मराठीमध्ये छापील पुस्तक. नंतर दुसरा शब्द आहे awfully. Awfully means extremely, अतिशय, अतिशय तिरस्काराने म्हणा, हां, असं ऑफुली. क्रिंकली म्हणजे अतिशय जीर्ण झालेली, सुरकुत्या पडलेली. इंग्लिशमध्ये त्याचा सिमिलर मिनिंग आहे हॅविंग अ लॉट ऑफ फोल्ड्स. ओके, हॅविंग अ लॉट ऑफ फोल्ड्स. फोल्ड्स म्हणजे सुरकुत्या. गी, मग अशी मी म्हटलं की एक तिरस्काराचा उद्गार, शी म्हणतो आपण. द एक्सप्रेशन दॅट शोज अनॉयन्स म्हणजे अतिशय वैतागून असं उद्गारणे, वैतागलेला, त्रासलेला असा एखादा उद्गार. हां, गी. टेलिबुक्स, बुक्स अवेलेबल ऑन TV स्क्रीन, टीव्हीवर दिसणारी डिजिटल पुस्तक. अँड ॲटिक, अ रूम जस्ट बिलो द रूफ, माळ्यावरची खोली. अँड ॲटिक, हां, त्याला ॲटिकमध्ये ती वही मिळाली ना. रिअल बुक कुठे मिळाली, अँड ॲटिक म्हणजे माळावरच्या खोलीत. अ रूम जस्ट बिलो द रूफ
छपराच्या खालची रूप. स्कॉर्नफुल, शोईंग कंटेम्प्ट, म्हणजे असं तिरस्कार दाखवणं, शोईंग कंटेम्प्ट. टू टेक द टीचर अपार्ट, टू सेपरेट द पार्ट्स. टू टेक द टीचर म्हणजे त्या टीचरला घेऊन गेले, म्हणजे त्याचे वेगवेगळे भाग करून ते रिपेरिंगला दिले. लॉफ्टिली, लॉफ्टिलीचा अर्थ आपल्या पुस्तकात दिलेला आहे इन अ सुपिरियर मॅनर. हां, म्हणजेच ॲरोगेंटली म्हणजे उद्धटपणे, चढेलपणाने. आलं लक्षात? पुढे एक शब्द तिथे नवीन आलेला आहे, बेट, बेच. हां, बेच म्हणजे पैज लावतो का माझ्याशी, म्हणजे बेट यू. हां, नक्की, हां, मी खरं सांगतो, पैज लाव. बेट यू, पैज लावणं, बेच. पुढे बघा, बेच्चा म्हणतात त्याला, बेच्चा म्हणजे बेट यू, पैज लावणं. नॉन शॅलेंटली, नॉन शॅलेंटलीचा अर्थ आहे विदाऊट शोईंग इंटरेस्ट, म्हणजे अनास्थेने, आस्था न दाखवणे. लिट अप म्हणजे प्रकाश टाकणे. हां, गेव आउट लाईट. आणि साय म्हणजे सॅड साऊंड मेड बाय ब्रीदिंग आउट, म्हणजे उसासा टाकणं. तर असे काही शब्द या धड्यामध्ये आहेत. एवढेच तुम्हाला नवीन शब्द आहेत. मेकॅनिकल टीचर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की यांत्रिक शिक्षक. यांत्रिक म्हणजे सगळं मेकॅनिझम असलेला, यंत्राचे भाग असलेला टीचर. आता आपण पुढे थोडंसं इंग्लिश वर्कशॉप 1-2 ॲक्टिव्हिटी इथे पाहणार आहोत. आता बघा, इंग्लिश वर्कशॉपसाठी पेज नंबर 9 वरती यूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क. सी डिअर स्टुडंट्स, यू हॅव द फर्स्ट सेक्शन इन युअर क्वेश्चन पेपर, दॅट इज लँग्वेज स्टडी. आणि लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला पंक्च्युएशन हा प्रश्न 2 मार्काला येतो. हां, म्हणजे योग्य विरामचिन्हाचा वापर करा, वाक्य शुद्ध करून लिहा. तर आता इथे तुम्हाला योग्य पंक्च्युएशन मार्क घालायची आहेत. वेअर डिड यू फाइंड इट, हे काय आहे, प्रश्नचिन्ह आहे. सो यू विल पुट क्वेश्चन मार्क. इथे तुम्ही क्वेश्चन मार्क त्याला घालणार. बघा, इथे तुम्हाला ते वाक्य असं लिहिता येईल, वेअर डिड यू फाइंड इट. एक वाक्य मी तुम्हाला लिहून दाखवते. इन्व्हर्टेड कॉमा, प्रश्नचिन्ह, इन्व्हर्टेड कॉमा, कंप्लीट. पहिलं लेटर कॅपिटल काढायचं. हां, वेअर डिड यू फाइंड इट हे प्रश्नचिन्ह आहे म्हणून आपण एक इंट्रोगेटिव्ह आहे, क्वेश्चन मार्क द्यायचा आणि इन्व्हर्टेड कॉमा, कंप्लीट. दुसरं आहे व्हॉट्स इट अबाउट. आता हे पण वाक्य इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं. व्हॉट्स इट अबाउट, दिस इज ऑल्सो क्वेश्चन. हां, त्याला इन्व्हर्टेड कॉमामध्ये घाला. व्हॉट्स इट अबाउट आणि क्वेश्चन मार्क द्या. पुढचं आहे दे हॅड अ टीचर. ते वाक्य तुम्हाला असं साधं आहे, ते पहिलं अक्षर कॅपिटल. दे हॅड अ टीचर, इट इज स्टेटमेंट, सो गिव्ह फुल स्टॉप. त्याला फक्त फुल स्टॉप द्यायचा आहे. नंतर हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर, हे वाक्य प्रश्नार्थक आहे, इन्व्हर्टेड कॉमा घाला. अशाच प्रकारे प्रश्नचिन्ह द्या आणि वाक्य पूर्ण करा. नंतर शुअर इफ दे वेअर द सेम एज, शुअर इफ दे वेअर द सेम एज. हां, सो इन्व्हर्टेड कॉमा आणि तिकडे तुम्ही काय द्यायचं आहे, त्याला फुल स्टॉप द्यायचं आहे. ठीक आहे, तर हे झालं पंक्च्युएशन मार्क. पुढे बघा, द फॉलोइंग सेंटेन्सेस हॅव ॲन अनयुज्युअल मीनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. राईट व्हॉट दिस सेंटेन्सेस वुड मीन टुडे अँड व्हॉट दे मीन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. म्हणजे ही जी काही वाक्य दिलेली आहेत त्याचा आत्ताचा अर्थ आणि पुस्तकात सांगितलेला अर्थ. उदाहरणार्थ पहिलं वाक्य आहे, शी हॅड बीन होपिंग दे वूड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. त्याचा पुस्तकातला अर्थ काय आहे की शी हॅड बीन होपिंग दे वूड रिमूव्ह द टीचर फ्रॉम द स्क्रीन परमनंटली. तिला असं वाटायचं की ह्यांना परमनंटली घेऊन जाऊ दे, तिला कंटाळा येत होता. आणि आताचा आपण काय म्हणू की जॉबवरून त्यांना काढून टाकलं, असं म्हणू. नंतर दुसरं आहे दे हॅड टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ. आता कॉन्टेक्स्टमधला म्हणजे पुस्तकातला, तुमच्या टेक्स्टबुकमधला त्याचा अर्थ आहे दे हॅड स्टॉप्ड स्क्रीनिंग टॉमीज टीचर फॉर 1 मंथ. आणि टुडेज मिनिंग आपण जर म्हणू तर आपण म्हणू की त्यांना सस्पेंड केलं, बरोबर. द टीचर हॅड बीन सस्पेंडेड. नंतर इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. त्याचा इकडे कॉन्टेक्स्ट म्हणजे कॉन्टेक्स्टमधला त्याचा मिनिंग आहे की इट वॉज अ मेकॅनिकल, इट वॉजंट अ रेग्युलर टीचर म्हणजे त्यांचा जो टीचर होता तो मेकॅनिकल टीचर होता. आणि टुडेच्या आजच्या मिनिंगमध्ये इट वॉज अ पर्सन. ओके, पुढे
हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. हां, ह्याचा अर्थ कॉन्टेक्स्च्युअल असा होतो, दे डिडंट एक्सपेक्ट अ मॅन ॲज अ टीचर. आणि इथे तर आपण सांगू शकतो की टीचर म्हटलं म्हणजे मेल ऑर फिमेल, पुरुष किंवा स्त्री, आपल्या शाळेमध्ये टीचर असणारच. फ्युचरिस्टिकची गोष्ट वेगळी आहे. अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ इच बॉय अँड गर्ल इट टीचेस. हे बघा, ह्याचा कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग असा आहे की म्हणजे मार्जी आणि टॉमी हॅज टू बी मार्जी आणि टॉमी ह्यांचे जे टीचर्स होते त्यांना रिपेअरिंग करावं लागायचं. मेकॅनिकल टीचर्स हॅज टू बी रिपेअर्ड अँड मेड सुटेबल अकॉर्डिंग टू द नीड ऑफ इच बॉय अँड गर्ल. म्हणजे त्यांना रिपेअरिंग करून प्रत्येक मुलाच्या गरजेप्रमाणे त्यांचा प्रत्येक पार्ट रिपेअरिंग करून त्या मुलांसाठी सुटेबल केला जायचा. सो दिस इज कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग. ओके, तर आपण इथे बघूया इंग्लिश वर्कशॉप फर्स्ट ॲक्टिव्हिटी, सेकंड ॲक्टिव्हिटी आपली झालेली आहे. देन वी विल कम टू द रिलेटेड वर्ड्स. आपल्याला लिहायचे आहेत बुक, स्कूल आणि फॅमिली. आपल्याला 3 जे आहेत म्हणजे रिलेटेड वर्ड्स, ही पण ॲक्टिव्हिटी तुम्हाला येते. राईट द रिलेटेड वर्ड्स. आपण बघूया इथे जरा. रिलेटेड वर्ड्स म्हणजे आता समजा तुम्हाला पहिलं दिलेलं आहे बुक, पुस्तक. तिथे त्यांनी सांगितलं की रिअल बुक. आता बुक ह्या शब्दाविषयी रिलेटेड वर्ड्स तुम्ही काय लिहिणार? तर बुक बघा, आपण एक 5-6 शब्द लिहूया. पेजेस, त्यानंतर पोएट्री, त्यानंतर लेसन्स, नॉलेज. ओके, देन यू विल राईट अबाउट बुक, इन्फॉर्मेशन, story. Okay, again you will write writing book. So there are so many words related to book. Story book, novels. Okay, so these are the words related to book. Novels, pages, lessons, poetry, knowledge, information, story, writing. There are so many words that you can write about book. Then author, writer, poet. तर अशा प्रकारे बुक बद्दल. नंतर आहे स्कूल. स्कूल बद्दल बऱ्याचशा गोष्टी तुम्ही लिहू शकता. स्कूल म्हटलं फन, टीचर्स, फ्रेंड्स, अजून स्पोर्ट्स, लक्षात, ब्लॅकबोर्ड, कितीतरी गोष्टी आहेत. त्यानंतर कल्चरल ॲक्टिव्हिटीज. नंतर तुमचे टीचर्स आहेत, फ्रेंड्स आहेत, नोटबुक्स, होमवर्क. सो मेनी थिंग्स दॅट आर रिलेटेड टू स्कूल. आलं लक्षात? पुढे स्टुडंट्स, एक्झाम, होमवर्क. स्कूल नंतर पुढचा जो रिलेटेड वर्ड तुम्हाला रिलेटेड आहे तो म्हणजे फॅमिली. आता 2 मी इथे तुमचे घेतलेले आहेत, ते तुम्ही रिलेटेड वर्ड्स लिहायचे. फॅमिली म्हटली का तिथे त्यांनी 2 दिलेले आहेत. फॅमिली म्हणजे होम आणि स्मॉल. मग फॅमिली स्मॉल पण असू शकते, बिग पण असू शकते. मग तिकडे तुमचे फादर, मदर, पेरेंट्स आले. ग्रँडफादर, ग्रँडमदर म्हणजे ग्रँडपेरेंट्स आले. लविंग, शेअरिंग म्हणजे लव, शेअर, अफेक्शन, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. अफेक्शन, जिव्हाळा. त्यानंतर तिकडे फॅमिलीमध्ये आणखीन काय होतं? अंकल, आंटी, फादर, मदर, सिस्टर, ब्रदर, हे सगळं फॅमिलीमध्ये येणार. बॉन्डिंग, शेअरिंग, लव, अफेक्शन. बिग फॅमिली, स्मॉल फॅमिली, ग्रँडपेरेंट्स, पॅरेंट्स. ओके, सो दीज आर ऑल अबाउट द ॲक्टिव्हिटीज रिलेटेड वर्ड्स विच इज ऑन पेज नंबर 10. नाव हिअर डिस्कस हाऊ वुड यू लाईक टू लर्न from a human teacher or a mechanical teacher. Would you like to learn from a human teacher or a mechanical teacher? ह्या प्रश्नाचं उत्तर. तुम्हाला ह्युमन टीचरकडून शिकायला आवडेल का मेकॅनिकल टीचरकडून शिकायला आवडेल? प्रिय मुलांना, या परिस्थितीमध्ये बघा, तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवरून, झूम मीटिंगवरून, गुगल मीटवरून
हां, थोडं थोडं काय ते शिक्षकांचं तोंड पण दिसत नाही तुम्हाला. तुम्हाला हे आवडतं का? डू यू लाईक? ॲज अ टीचर आय डोंट लाईक. एक शिक्षिका म्हणून मी सांगेल की मला तर अजिबात आवडत नाही. मला माझी मुलं, माझा वर्ग, माझा क्लासरूम माझ्यासमोर पाहिजे, त्यांचे हसरे चेहरे माझ्यासमोर दिसले पाहिजेत. मी जे शिकवते की नाही त्यांना कळलं आहे की नाही ही भावना मला कशी कळेल त्या स्क्रीनवरून? मी तर म्हणेल बघा, जर मी स्टुडंट असते तर मी नाहीच सांगितलं असतं. बट द क्वेश्चन इज फॉर यू, हाऊ वुड यू लाईक टू लर्न फ्रॉम अ ह्युमन टीचर और मेकॅनिकल टीचर? सो I would like to learn from a human teacher because human teacher can understand me. Human teacher can solve my problem personally. I can talk to him, her. I can talk to my teacher. I can explain my problem to my teacher. So, I would like to learn from a human teacher only. Okay? In mechanical teaching there will be no communication, no two-way म्हणजे टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे ती, इट इज नॉट देअर, कम्युनिकेशन नाहीच आहे. ओके, सो दॅट विल बी युअर आन्सर. ओके, सो ह्युमन टीचर ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे आपल्याला मानवी शिक्षक हां ह्युमन टीचर फायदे आणि तोटे आणि मेकॅनिकल टीचर फायदे आणि तोटे. तर आता बघा पेज नंबर 10वरती तुम्हाला लिहायचं आहे. आता ह्युमन टीचर तुम्ही ॲडव्हान्टेजेस काय म्हणाल की गुड क्वालिटी टीचर्स, हां दे हॅव ऑल इमोशन्स. त्यांचे डिसॲडव्हान्टेजेस काय मिळणार तुम्हाला की दे फॉल सिक समटाईम्स. हां त्यानंतर मे नॉट बी एबल टू बी प्रेझेंट इन स्कूल सम डेज. आलं लक्षात? ॲडव्हान्टेजेस बरेच आहेत ह्युमन टीचरचे. ह्युमन टीचर कॅन कम्युनिकेट विथ द स्टुडंट्स, दे कॅन हेल्प देअर स्टुडंट्स. हां आणि डिसॲडव्हान्टेजेस थोडेच मिळणार तुम्हाला. हां म्हणजे कधी कधी ह्युमन टीचर आजारी असल्यावर काही कारणास्तव ते तुम्हाला शाळेमध्ये नसतात. समटाईम्स दे गिव्ह यू पनिशमेंट ऑल्सो, कधी कधी तुम्हाला ते पनिशमेंट देतात. हे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. बट देअर आर मेनी ॲडव्हान्टेजेस. दे कॅन ॲप्रिशिएट यू, दे कॅन गिव्ह यू एनकरेजमेंट. हां they can participate you in various activities, they are your support, your guide. These are human teachers because they can communicate with you at any time, they are with you, in front of you. So there are advantages and disadvantages. About mechanical teacher, what advantages you will see? That mechanical teachers don't make any mistake. They are always ready for the means present in the room. They are machines like, if the machine is repaired then it works on. Then what disadvantages you will say? That it machines don't have emotions. They can't interact with us, they can't talk to us, we can't express our opinion in front of them. So you can discuss this on page number 10. दॅट इज अबाउट ह्युमन टीचर अँड मेकॅनिकल टीचर. एक दोन दोन मुद्दे तुम्ही तिथे लिहायचे ते. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 5 ॲक्टिव्हिटी, रिराईट द फॉलोइंग युजिंग कम्प्लीट वर्ड्स इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. आता कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणायचे तर बघा, समजा आपण क्वेश्चन टॅगमध्ये जे वापरतो, आता बघा इथे हा शब्द वापरलेला आहे यू. यू इथे कॉमावरती दिलेला आहे अपॉस्ट्रॉफ आणि आर ई, म्हणजे हा पूर्ण आहे यू आर. आलं लक्षात? पहिल्यामध्ये आहे यू आर, नंतर असं आहे इट्स, ते आहे इट इज. हां हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म जे आहेत ते आपण काय केलेले आहेत, कंप्लीट वर्ड्स वापरलेले आहेत. नंतर वुडंट म्हणजे वुड नॉट. थोडक्यात जे शॉर्टकट वापरलेले आहेत ते पूर्ण लिहायचे आहेत. त्यानंतर शी हॅडंट म्हणजे हॅड नॉट आहे. नंतर व्हॉट्स इट अबाउट म्हणजे व्हॉट इज इट अबाउट. नंतर आय हॅव स्लोड इट अप. आता आय हॅव असं लिहिलेलं आहे, ते आपण पूर्ण शब्दात लिहायचं. आय हॅव हे पूर्ण शब्दात लिहायचं. त्यानंतर आय डोंट, डोंटचं येणार डू नॉट. आलं लक्षात? वॉजंटचं येणार वॉज नॉट. वॉजंट वॉज नॉट. तर अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचे फुल फॉर्म लिहायचे म्हणजे पूर्ण वाक्य लिहायचं. देन कम टू ॲक्टिव्हिटी 6, अंडरलाईन द वर्ब्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट्स. आता
त्यांनी सांगितलेलं आहे की वाक्य लिहा आणि टेन्स ओळखा. म्हणजे काय ओळखायचं आहे आपल्याला इकडे? त्या वाक्यातला काळ ओळखायचा आहे. आता तुमच्यासमोर जर पुस्तक असेल तर तुम्ही ते बघू शकता. बघा, मार्जी इवन रोट अबाउट इट. रोट हे जे क्रियापद आहे त्याला अंडरलाईन करा. राईट, रोट म्हणजे हा पास्ट टेन्स आहे, तर वर्ब हे पास्ट टेन्समधला आहे. दुसरं आहे टुडे टॉमी फाउंड अ न्यू बुक. पुन्हा फाइंडचा पास्ट टेन्स फाउंड आहे म्हणून तो पास्ट टेन्स आहे, सो इट इज इन पास्ट टेन्स. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. नोज, एस वर्ब, एस लागलेला आहे नोला, सो इट इज प्रेझेंट टेन्स. आलं लक्षात? म्हणजे पहिली दोन पास्ट टेन्स आणि नंतरचं आहे प्रेझेंट टेन्स. त्यानंतर मागी वॉज स्कॉर्नफुल. आता इथे सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर एकवचन आणि प्लुरल अनेकवचन. माझी एकच आहे. माझी वॉज स्कॉर्नफुल म्हणजे इट इज सिंग्युलर, ते काय आहे? एकवचने आहे. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. दिस इज एक आहे ते, इट्स सिंग्युलर. अँड द टीचर्स वर पीपल. टीचर्स, टीचर्स अनेक मीन्स इट इज प्लुरल. आले लक्षात? तर त्याप्रमाणे ते सोडवायचं आहे. त्यानंतर फायनाईट वर्ब्स आणि इनफायनाईट, इन्फिनिटिव्स, ते तुम्हाला इथे पेज नंबर 10वर दिलेलं आहे. बघा, दस वी सी दॅट वर्ब फॉर्म शो टेन्स, नंबर एक्सेट्रा. हिअर द वर्ब फॉर्म चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. A verb form which is decided by and changes according to the subject of the sentence is known as a finite verb. So these are the finite verbs. Example, you are very kind. If the subject you is changed to she, the sentence will be she is very kind. म्हणजे सब्जेक्ट नुसार जे वर्ब बदलतं, फायनाईट वर्ब. समजा यू आर अ गर्ल. आता यूच्या ऐवजी जर आपण शी घेतलं, समजा आता फळ्यावरती मी तुम्हाला लिहून दाखवते बघा. सो डिअर स्टुडंट्स, अ वर्ब फॉर्म विच इज डिसाइडेड बाय अँड चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज नोन ॲज अ फायनाईट वर्ब. नाव सी, हिअर आय हॅव रिटन सेंटेन्स, यू आर व्हेरी काइंड. नाव instead of you, if the subject changes to she, the verb will be is. She is very kind. म्हणजे मुलांनो बघा, you are very kind. आता you ह्या सब्जेक्टच्या ऐवजी मी जर she घेतला तर वर्ब सुद्धा बदलणार आहे, सहाय्यकारी क्रियापद सुद्धा बदलेल. आपण असं नाही म्हणणार she are very kind, नाही, she is very kind. ओके, तसं you are very kind, तसं सब्जेक्ट जर बदलला तर she is very kind म्हणजे वर्ब बदलतं. According to the subject, the verb changes. Okay? Now, I don't know. This is the sentence. आता या सब्जेक्टच्या ऐवजी मग she घेतला मी, तर मी असं नाही म्हणणार she don't know, she doesn't know. ओके? त्यानंतर पुढचं वाक्य आहे my father knows. त्याच्याऐवजी my fatherच्या ऐवजी आपण जर we घेतलं तर आपण म्हणू we know. आलं लक्षात? So, I am following in your footsteps. Change I to he. आय एम फॉलोईंग इन युअर फुटस्टेपच्या ऐवजी ही जर घेतला आयच्या ऐवजी तर ही इज फॉलोईंग युअर फुटस्टेप्स. तर आपण अशी त्याची व्याख्या करू की वेन अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट द वर्ब चेंजेस. आलं लक्षात? सो अ वर्ब फॉर्म विच इज डिसाइडेड बाय अँड चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज नोन ॲज फायनाईट वर्ब. इट इज नोन ॲज फायनाईट वर्ब. तर हे लक्षात घ्या तुम्ही. फायनाईट वर्ब्स पेज नंबर 10वरती तुमची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. नाव इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटी इज ओव्हर. नाव ऑन पेज नंबर ॲक्टिव्हिटी लाईव्ह इंग्लिश दिलेली आहे ऑनलाईन शॉपिंगसाठी. इथे तेजस्विनी आणि संतोषमधलं कॉन्व्हर्सेशन आहे ते तुम्ही वाचायचं आहे आणि इथे फ्लोचार्ट दिलेला आहे पेज नंबर 11वरती. ऑनलाईन शॉपिंग इन 5 इझी स्टेप्स, त्या स्टेप्स बघा. आणि तुम्ही सध्या घरी आहात, तुमच्या पेरेंटच्या मदतीने, तुमच्या मोठ्या भावंडांच्या मदतीने यू कॅन मेक ऑनलाईन शॉपिंग. ओके, सो दॅट लाईव्ह इंग्लिश यू कॅन रीड इट
ऑन पेज नंबर 11 अँड यू कॅन डू इट प्रॅक्टिकली. तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता. त्या 5 स्टेप्स तुम्ही वापरा आणि ऑनलाईन शॉपिंग करा. ओके, सो रीड इट ऑन युअर सेल्फ. सो English workshop is done. All glossary and margin questions also we have done. So now 1.2 the fun they had the lesson. I hope तुम्हाला तो व्यवस्थित कळला असेल आणि इंग्लिश वर्कशॉप पण आपण सोडवलेला आहे. मार्जिनचे क्वेश्चन्स पण झालेले आहेत. तर प्रिय मुलांनो, पुन्हा तुम्ही ते मार्जिनचे क्वेश्चन सांगितल्याप्रमाणे तुमच्या नोटबुकमध्ये सोडवा. इंग्लिश वर्कशॉप सोडवा आणि जे आपण फायनाईट वर्ब्स घेतलेले आहेत त्याची काही वाक्य तुम्ही तुमच्या वहीत लिहून ठेवा. विश यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू व्हेरी मच.